राम राम गोर भाइयो बहिणींनो, मी सरस्वती राठोड आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक कंधारचा भुईकोट किल्ला पाहणार आहोत. चला तर मग या किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये थोडक्यात जाणून घेऊया. हा किल्ला सुमारे 1000 वर्षापूर्वी राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांनी बांधल्याचे मानले जाते. सुमारे 24 एकर क्षेत्रात पसरलेला हा किल्ला भक्कम तटबंदी आणि खोल कंदकामामुळे खूप सुरक्षित होता. किल्ल्यामध्ये 32 बुरुज, 4 मुख्य दरवाजे, दरबार हॉल, राणी महल, जलमहल आणि अंबारी तोफ अशी अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात. इतिहास, वास्तुकला आणि प्राचीन संस्कृती याचा सुंदर संगम असलेला कंधारचा भुईकोट किल्ला नांदेड जिल्ह्याचे अभिमान आहे. हे बघा, वरून दृश्य असं दिसत आहे. थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही आपण वर गेलो त्यानंतर खाली येण्याची पायरी आहे. ही तोफ आहे, खूप मोठी तोफ आहे. ही बघा, ही कडी तोफाची उचलत पण नाही, खूप जड आहे. ही एवढी मोठी तोफ आहे. चला दुसरीकडून दाखवते. हे बघा, ही कडी उचलत पण नाही, खालून सर उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे वरून दृश्य खूप छान दिसत आहे. हा दृश्य आहे, हा दरवाजा आहे जिथून आपण आलोत. हे राणी महल हॉल आहे, इथून बाहेर जाता येते. हे आपण काही विहिरी आहेत तिथे, हे राणीसाठी स्नानासाठी बनवलेली. हे बघा, सर येत आहे तिकडून. आणि बघा, खूप सुंदर असा प्राचीन किल्ला आहे मित्रांनो. हे वर आपण गेल्यानंतर वरून दृश्य असं दिसतो आपल्याला. हे बघा, आता मी खाली जात आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. छान व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. हा छोटासा मी ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले. कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. आणि यानंतर काय आणू, आणि मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा घेऊन बोलू का, हे पण मला सुचवा. चला मग, धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तुमच्या प्रेमामुळेच मला अजून चांगले आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रेरणा मिळते. जय सेवालाल, धन्यवाद.